नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजाननाची ही मालिका आपली चालू आहे. कालच्या भागामध्ये आपण हा विचार केला की संतांनी कुठेही कधीही घराणेशाही उत्पन्न केलेली नाही. संतांचा मुलगा संत झाला असं उदाहरण फार क्वचित असेल. क्वालिटी याला त्याला महत्व होतं, त्यामुळे शिष्य परंपरा ही मुख्यतः आपल्याकडे राहिलेली आहे. आणि त्यानंतर ते फटकून का वागतात याचाही आपण विचार केला, कारण ते अनिच्छा असतात. त्यांना कुठे कसलाही इंटरेस्ट असत नाही आणि इंटरेस्ट उत्पन्न करण्याचीही त्यांची इच्छा नसते. मग आपण 777 जन्मांचा आढावा घेतला की कसे काय येतात, ते 700 कसे येतात, मग 70 कसे येतात, मग उरलेले 7 कसे येतात. म्हणजे सामान्य, असामान्य आणि संत अशा कॅटेगरीमध्ये हे जन्म आहेत. मग आपण लक्ष्मणराव घुडे, लाड कारंजाची यांची आपण कथा ऐकली. ते शेगावला आले, रोगजर्जर होते आणि आंब्याचा प्रसाद मिळाल्यानंतर त्यांच्या शौच्या वाटे सगळी व्याधी गेली. आणि आता त्याच्या पुढची कथा आपण आज ऐकणार आहोत. तर मी मिलिंद चव्हाणांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि श्रीमंत सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया. काल आपण लक्ष्मण पंत घोड्यांचा कथाभाग ऐकला. व्याधीचा, लाड कारंजाचे होते ते. तर त्या व्याधीचं निराकरण झालं आंबा हे प्रसाद मिळाल्यानंतर. मग त्या लक्ष्मणाच्या पत्नीला ते सगळे वैद्य टोचून बोलायला लागले की अरे, ग्रंथामध्ये तर असं सांगितलंय की आंबा हेच उपथ्य होय या पोटातील रोगाला. मग ते सगळं झाल्यानंतरही त्याला आराम पडला आणि धाकधूक होती मनामध्ये, खरंच आंबा खाल्लाय, मग आणखीन काही प्राणांतिक समय येतो की काय, अशी त्यांना धास्ती पडली होती. तसं काही झालं नाही. याचं कारण काय आहे, तर ते कारण दासगणू महाराज असं म्हणतात की निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. आता ह्या पद्धतीने त्यांना उतार पडलाय लक्ष्मणपंत घोड्यांना. पुढं काय झालं, तर लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे खर, पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याच साठी, चला कारंजास ज्ञान जेठी, मला न करा हिमपुटी, नाही ऐसे म्हणू नका. हिमपुटी म्हणजे मला हिरमुसलं करू नका किंवा माझ्या मनाला ते पटणार नाही, कारण मी तुम्हाला आमंत्रण करतोय माझ्या घरी, या लाड कारंजाला. मी आलो त्याच साठी, चला कारंजासी ज्ञान जेठी, मला न करा हिमपुटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. म्हणजे काही जण कसं पिच्छाच पुरवतात की नाही, नाही चलाच तुम्ही, मग शेवटी कंटाळून माणूस हो म्हणतो. तसं इथं महाराजांनी केलं की अगदीच तो गळी पडायला लागला, पिच्छा पुरवायला लागला. चल बाबा, येतो तुझ्या घरी कारंजाला. आग्रह त्याचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला. तेधवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्या प्रत ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कुठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू अवघे धन, मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघे दार. फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे यधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला. परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने, अखेर खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बरवे, परी अनन्य भाव अंतरीचा, अन्य भाव अंतरीचा, अनन्य अन्य भाव अंतरीचा.
हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळून, बहुरूप्याचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यासी नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्याया परितेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य एका 6 महिन्यात, अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आधी. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणा न किंचित, खोटेपणा न खपे किंचित, याच साठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी त्या गार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुनी भूषवावे का कथिलाने. आता हे एवढ्या सगळ्या ओव्या दिल्यानंतर दासगणू महाराजांनी त्याच्यात एक ओवीमध्ये काय म्हटलं की प्रपंचामध्ये कधीही असताना परमार्थिक खोटेपणा चालत नाही. तो का चालत नाही, तर मग याचा अर्थच असा होतो की तुमच्या मनातला भाव शुद्ध नाही, तुमचे अंतरंग शुद्ध नाही, तुमच्या पोटात एक ओठात एक असा प्रकार आहे. मग लक्ष्मणाला त्या धनाचा मोह पडला की नाही, आणि त्याला असं वाटलं की हे जर खरोखर काही घेऊन गेले माझ्या घरातनं सगळं, तर मलाच भिक्षेची वेळ येईल. आणि त्या एका लालसेपोटी तो त्या उंबऱ्यावरती जाऊन बसला आणि त्यांना म्हणाला महाराज आतमध्ये यावे आणि वाटेल तेवढं घेऊन जावे. म्हणजे असं नाही म्हणला की सगळंच तुम्ही घेऊन जा, वाटेल तेवढं घेऊन जा, म्हणजे काहीतरी ठेवा, अशी काहीतरी इच्छा असली पाहिजे. म्हणजेच काय, प्रारब्धामध्ये जर संत कृपेचा योग नसेल तर प्रारब्धानी तशीच तुम्हाला इच्छा निर्माण करून देतं, प्रारब्ध तसंच तुमच्या मुखातून बोलवतं. त्याप्रमाणे हे लक्ष्मणाचं झालं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण असा विचार करूया की नकारात्मकता जी मनुष्याच्या शरीरामध्ये बसलेली असते त्याला कली म्हणतो आपण, कारण कलीचा प्रभाव या कलियुगामध्ये उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे. मग मनामध्ये कली असतो तसाच तो सोन्यामध्ये सुद्धा कली असतो. आजपर्यंत एक लक्षात घ्या, या सोन्यासाठी, सुवर्णासाठी म्हणजे कांचनासाठी आजवर किती लढाया झाल्या, किती लुटालूट झाली, आजवरही लुटालूट चालूच आहे. कारण सोन्याचा मोह माणसाला काही सुटत नाही. आणि तरी सुद्धा ते सोनं बाजारामध्ये अति महाग असं मिळत असेल, ते अंगावरती घातल्यानंतर त्याची झळाळी जाणवत असेल, पण त्या सोन्यात कली असल्या कारणाने सोन्याची हाव, सोन्याचा मोह आणि सोनं बाळगण्याचा अट्टाहास हा या कलियुगामध्ये प्रचंड प्रमाणात दिसतो. आता सोन्यात कली असतो म्हणजे काय, तर याच्यामध्ये शास्त्रांनी पण असं सांगितलं की तुम्ही जपमाळ कधी सोन्याची करू नका. सोन्याच्या जपमाळेवर श्रीराम जयराम जय जयराम किंवा आणखीन कोणताही जप जरी केलात, तुम्ही ओंकारायुक्त जप केलात तरी सुद्धा तो कधीही फळत नाही. कारण सोन्यामधला कली जो असतो तो तुम्हाला त्या जपाकडे कधीही वळवत नाही. मग तुमचं सगळं वरवरची कसरत चालू असते. आता प्रारब्धात काही गोष्टी नसल्या आणि शरीरामध्ये किंवा मनामध्ये विचारांमध्ये जर नकारात्मकता पूर्णतेने भरून राहिलेली असली तर काय होतं, याचं उदाहरण सत्ययुगात सुद्धा कैकेयीच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिच्या प्रारब्धामध्ये पट्टराज्ञी पद असून सुद्धा ती विलन का ठरली, तर मंथरा नावाची नकारात्मकता तिने बाळगलेली होती आपल्या बरोबर. आणि मंथरा ही नकारात्मकता इतके काही
उच्च कोटीची नकारात्मकता होती की ती सदैव त्या पट्टराणीचे, ज्या पट्टराणीला, दशरथाच्या पट्टराणीला काय कमी असलं पाहिजे त्यावेळेला? काहीच नाही. पण कुठेतरी सवती मत्सर आहे, कुठेतरी सावत्र मुलांबद्दलचा द्वेष निर्माण करून दिलेला आहे. वास्तविक तिची रामावरती प्रचंड प्रीती होती, पण मंथरा नावाच्या नकारात्मकतेने तिच्या घात केला. तसाच इथे लक्ष्मणाचा घात हा त्याच्या विचारांनी, त्याच्या कृतीने केला आहे. म्हणजेच लक्ष्मणाच्या प्रारब्धामध्ये संत कृपेचा योग नव्हता. जरी संत स्वतःच्या पायाने त्याच्या दारामध्ये, त्याच्या घरामध्ये चालत आलेले होते तरी सुद्धा. आणि मग संतांनी ह्या काय केलं होतं? त्याला जीवदान दिलेलं होतं. मग आता असे इथे प्रश्न असा पडतो की महाराजांनी मग जीवदान का दिलं त्याला? कारण प्रारब्ध तर वाईटच होतं, विचारशक्ती काही वेगळीच होती, नकारात्मकता पूर्णपणे भरलेली होती. मग त्या रोगव्यथेमध्ये तो गेला असता तर काय फरक पडला असता? तो या सगळ्या त्याच्या कर्म सिद्धांतामधून, कर्मव्यापामधून सुटला तरी असता. पण महाराजांनी ती संधी दिली होती ना त्याला. म्हणजे अरे, ज्याने आपला जीव वाचवलाय त्याच्याबद्दल आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ते काही असामान्य, सामान्य व्यक्ती नाही, ती असामान्य कोटीची विभूती आहे. हे तुला जाणवल्याशिवाय का तू त्यांच्या पायाशी गेलायस? पण हे सगळं विचारशक्तीचं भांडारच तो हरवून बसला, कारण त्याला तिजोरीतल्या भांडारामध्ये जास्ती रस होता. मग महाराजांना काय करायचंय माझं धन, हाही विचार कुठेतरी आला असला पाहिजे. आणि महाराज कसं आहे, एखादं पुस्तक वाचावं तसं तुमचं मन सतत वाचत असतात. प्रत्येकाचं मन वाचत असतात. लक्ष्मणाचं मन वाचायला त्यांना अवघड होतं का? मग 6 महिन्यात त्याला भिक्षेची वेळ आली, म्हणजे कफल्लक झाला तो, कारण ही संतांची अवकृपा आहे. मग एकीकडे लोक असं म्हणतात, नास्तिक मंडळी तर फारच प्रश्न विचारतात की तुम्ही म्हणता संत दयाळू असतात, प्रेमळ असतात, कनवाळू असतात, संत माऊली असते, मग ती असा घात का करते अशा कुणाचा तरी? मग आता एक लक्षात घ्या, माऊली जरी असली, तिची 2 नाठाळ पोरं असली, अगदी मवाली असली, तर त्यांना ताडण ही माऊली करतच असते की काही त्यांना असं सांगत नाही जवळ बसून की आता तुम्हाला गोड खाऊ देते, तुम्ही आणखीन टगेगिरी करा, आणखीन मावालीगिरी करा. असं कुठलीच आई आपल्या त्या नाठाळ मुलांना कधी सांगत नसते. उलट त्यांना सुधारण्यासाठी ती लेक्चर देत असते. संत इथे हेच करतात की त्यांना त्यावेळेला तो उग्र भाव दाखवावा लागतो. त्यांना त्यावेळेला त्याच्या प्रार्थनात नेमकं काय हे दिसत असतं, त्याचे मागचे पुढचे जन्म दिसत असतात. आणि मग जेव्हा असं चरित्र अवलिया पुरुष घडवतात की नाही, तेव्हा ते म्हणतात की जा, तुझ्या पुढच्या अनेक जन्मांची सोय केलेली आहे. म्हणजेच तू माझ्या कृपेला पात्र होण्यासाठी एका कुठल्या तरी बिंदूपर्यंत आला होतास, पण ते धारण करण्याची क्षमता, वैचारिक क्षमता तुझ्या अंगात नसल्या कारणाने तू त्या बिंदूपासून पुन्हा एखादा पहाडावरनं गडगडत गडगडत खाली येऊन आदळावं, त्या पद्धतीने तू खाली आलास. म्हणजेच काय, हे खाली येणं म्हणजे काय, तर पुढच्या जन्मांची तयारी आहे. आणि या जन्मामध्ये जी काही अवकृपा संतांची ओढवून घेतली स्वतःच्या कर्मात, ती तर भोगायचीच आहे मरेपर्यंत. पण त्याच्या पुढचे जन्म हे अतिसामान्यामध्ये जाणार. म्हणजे पुन्हा कालच्या आपण सिद्धांताकडे लक्ष वेधलं तर कुठेतरी त्या 700 जन्मांची जी सुरुवात झाली होती आणि मध्यावर किंवा त्याच्याही पुढे कुठेतरी तो आला असेल, तर तिथून तो पुन्हा गडगडत खाली गेला. म्हणजे तो पुन्हा 700व्या जन्मापर्यंत, म्हणजे पहिल्या जन्मापर्यंत आला. 700 जन्मातल्या पहिल्या जन्मापर्यंत. मग पुन्हा घे बाबा जन्म, कधी उन्नत होशील तेव्हा होशील. मी अविनाशी परब्रह्म चैतन्य आहे तुझे. मी जरी माझ्या देहाची खोळ सोडली तरी सुद्धा तुझे सगळे जन्म पुढचे मला दिसणारच आहे. मग असं जेव्हा असतं ना, त्यावेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण अहर्निश सावध कसं राहायला हवं. आणि ह्या सावधपणामुळे साधतं काय, तर सावधपणामुळे एकच गोष्ट साधते की तुम्हाला
प्रपंचामध्ये राहूनही परमार्थ साधता येतो आणि परमार्थामध्ये कधीही खोटेपणा करावासा वाटत नाही. विचार बदला, कार्य बदलेल आणि कार्य बदलल्यानंतर त्या कार्याला अनुकूल असं वातावरण आपोआप तुमच्या अंतरंगामध्ये उभं राहीलच. आणखीन तुमच्या अवतीभोवती सुद्धा सगळं वातावरण त्या पद्धतीने शुद्ध व्हायला सुरुवात होईल. पण ते करायचं कोणी? तर ते आपणच करायचंय. आपल्यासाठी दुसरा काहीही करू शकत नाही. हा प्रत्येकाच्या वैचारिक पातळीचा भाग झाला पाहिजे. प्रत्येकाच्या हा वैयक्तिक उन्नतीचा भाग झाला. इथं प्रत्येकाची उन्नती वैयक्तिकरित्या साधायची आहे, समूहाने साधायची ह्या गोष्टी नाहीत. तुम्ही समूहाने साधना करू शकाल, ध्यान करू शकाल, पण तुमची आतली भक्ती किती आहे, श्रद्धा किती आहे, निष्ठा किती आहे, आस्था किती आहे, याची तुलना दुसऱ्याशी कधीच करता येत नाही. ती ज्याची त्याने आपल्या पद्धतीनेच त्याची साखळी ओवायची असते, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ती साखळी आपल्याच गळ्यात आपण घालायची असते. कशासाठी? तर ही ज्या अदृश्य रूपी साखळीने जेव्हा आपण आपल्याला बांधून टाकू ना, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे परमार्थात खोटेपणा करण्याची आपल्या आतमध्ये बारीकशी सुद्धा इच्छा उत्पन्न होत नाही. म्हणजेच कलीचा प्रभाव त्या संतांच्या कृपेपुरता तरी आपल्यावरती पडत नाही. मग हे लक्ष्मणाचं चरित्र महाराजांनी का घडवलं? अर्थात महाराजांची इच्छा असल्याशिवाय हे काही घडलेलं नाही. नाहीतर तो सहज म्हणाला असता की ठीक आहे, मी काय खजिन्याच्या उमऱ्यावर जाऊन बसत नाही, तुम्ही आतमध्ये जा आणि सगळं काय असेल ते डबोलं घेऊन गेलात तरी मी तुमच्याकडे पाहणारही नाही, माझं लक्ष फक्त तुमच्या चरणांकडे असेल. पण हा विचार त्याच्या मनाला शिवलाच नाही. माझे माझे म्हणसी भले भोगा आता त्याची फळे, असं महाराज त्याला म्हणाले. मी या ठाया आलो होतो दुप्पट द्याया परी तेन तुझ्या प्रारब्धी. म्हणजेच एक पुष्प महाराजांना वाहा तुम्ही विचारांच, सद्विचारांच. महाराज 100 सद्विचारांची पुष्प तुमच्या आतमध्ये तुम्हालाच वाहतील, तुमच्या आतल्या अंतरात्म्याला. पण हे आदान प्रदान कधी कळत नाही, कारण हा सूक्ष्मातला कारभार आहे आणि सूक्ष्माकडे पाहण्याची आपली दृष्टी अजूनही विकसित झालेली नाही. ती ज्या क्षणी होईल त्या क्षणी ते महाराज तुम्हाला त्या सूक्ष्म रूपात सुद्धा दिसतील, कारण महाराजांनी देहाची खोड सोडलेली आहे. हम गया नहीं जिंदा है, हे प्रत्येक संत पुरुषाचं वचन आपण तपासतोय. त्याच्यामध्ये मग या सूक्ष्मातला जो कारभार आहे ना, तो जाणवण्याची जर पात्रता आपल्या अंगी यायला हवी असेल तर परमार्थात अगदी कसपटा एवढा सुद्धा खोटेपणा बाळगून चालणार नाही. त्यासाठी आपल्या मनाचं अवलोकन कसं करायचं, आपल्या अंतरीचा मागोवा कसा घ्यायचा, त्याचं एक शास्त्र विकसित आहे. त्या शास्त्राप्रमाणेच आपल्याला जावं लागतं. त्याच्यासाठी बाहेरचं काही साहित्य लागत नाही. त्याच्यासाठी फक्त अंतःकरण शुद्ध लागतं. हेच एकमेव साहित्य त्या अंतरीच्या मागोव्यासाठी लागत असत. असो, ही लक्ष्मणाची कथा आपण पाहिली. आता महाराज 11 फेब्रुवारी 1907 रोजी जी महाशिवरात्री होती, त्या दिवशी महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरी क्षेत्री जाऊन त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. त्या गाभाऱ्यामध्ये काही काळ त्यांनी ध्यान केलं आणि तिथून महाराज निघाले. तर आता त्र्यंबकेश्वरामध्ये त्यांनी जे काही दर्शन घेतली त्या संदर्भातल्या दासगणूंच्या काही ओव्या आहेत की वंदिली माये निलांबिका देवी गहिनीनाथ देखा, तेथून आले नाशिका गोपाळ दासास भेटावया. हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार,
शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला. बोलले जवळच्या मंडळींना, आज माझा बंधू आला वऱ्हाडातून गजानन. आता हे 11 फेब्रुवारी 1907 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला जाऊन नाशिकला येण्याचं प्रयोजन काय होतं, त्याची कथा आपण पुढच्या काही भागामध्ये येणारच आहे. मग आता आपण हे जे वर्णन केलं की हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीच्या बसला असे. कोण होते हे गोपाळदास महंत? त्या गोपाळदास महंतांचं चरित्र आपण आता थोडस समजून घेऊया. कशासाठी? गजानन महाराज जेव्हा अवतार कार्यात होते त्याच वेळेला त्यांच्या अवतीभोवतीच्या परिसरात पंचक्रोशीत किंवा आणखीन काही लांब वरच्या ठिकाणी अनेक संतांचा अवतार झालेला होता आणि ते अवतार कार्यामध्ये होते. आणि आपले चरित्र नायक आहेत, त्या चरित्र नायकांचा ह्या सगळ्या संत मंडळींशी अतिशय घनिष्ठ असा संबंध आणि ऋणानुबंध होता. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, वदनता ते तारावया, असंच महाराजांचं मुळी म्हणणं होतं. ही भावंड आहोत ना आम्ही. मग 25 असतील, 5 असतील, 50 असतील, पण हे सगळे जण आम्ही कशासाठी आलो इथे, तर तुमच्या कल्याणासाठी आलेलो आहे. मग ह्या सगळ्या मंडळींचा आणि महाराजांचा अतिशय निकटचा संबंध होता. याचा अर्थ महाराज वारंवार ते संत जिथे होते कार्यरत तिथे जात होते अशातला भाग नाही. एका ठाईच बैसून एका वेळेला त्यांनी सगळ्यांची त्यांना भेट घेता येत होती.